नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द गाइजन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण जे काही नवीन नोटिफिकेशन आले त्याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. ते नोटिफिकेशन आहे जे काही केंद्रीय विद्यालय आणि काही नवोदय विद्यालय म्हणजे काय केव्हीएस आणि एनव्हीएस भरती संदर्भात या ठिकाणी नोटिफिकेशन आले. भरपूर जागेच्या या ठिकाणी काही ऍडव्हर्टाइजमेंट एका ठिकाणी घेणार आहेत या वर्षी. तर या ठिकाणी नेमकी काय असतं नवोदय विद्यालय म्हणजे केंद्रीय म्हणजे काय असतं या ठिकाणी बघा. केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय या ठिकाणी शिक्षक आणि काय शिक्षक इतर कर्मचारी याच्यासाठी या ठिकाणी भरती घेण्यात येत असते बघा. गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे मागच्या 2 वर्षी सुद्धा या ठिकाणी भरती झाली. मी सुद्धा स्वतः पेपर दिलता. माझा कल्याणला पेपर या ठिकाणी झाला होता. तो हिंदीमध्ये होता. वेगवेगळे पेपर सुद्धा या ठिकाणी काय असते या ठिकाणी एक चांगलं तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जे काही डीएड बीएड झालेली काही जे असतात पात्रधारक असतात ते त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे या ठिकाणी बघा. तर त्याचे कधी अप्लिकेशन डेट आहे म्हणजे कधी फॉर्म भरायला सुरू होणार ते काय आपण पुढे या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आले ते एक्झॅक्ट या ठिकाणी आपण बघूच. जे काही डीएड बीएड धारक आहेत त्यांच्यासाठी काय सुवर्ण संधी या ठिकाणी केव्हीएस आणि काय एनव्हीएस भरतीसाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहे, लक्षात घ्या. तर पुढे बघा या ठिकाणी तर केंद्रीय विद्यालय हे काय जे आलेले नोटिफिकेशन आलेले पहा ठिकाणी 2025 मध्ये या ठिकाणी काय 25-26 च्या ठिकाणी भरती असणार आहे. तर केंद्रीय विद्यालय संघटन आणि काय नवोदय विद्यालय म्हणजे समितीत मध्ये काय असतं शिक्षण आणि अशैक्षणिक म्हणजे काय पदासाठी शिपाई असो किंवा तो वार्डन असो किंवा इतर कर्मचारी वर्गासाठी या ठिकाणी काय ते भरती घेणार आहेत. शिक्षकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भरती त्या कास्टवाईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बघा. तर त्याने या ठिकाणी नोटिफिकेशन काय सांगितलं भरती बघा. केंद्रीय विद्यालय संघटन येऊ नवोदय विद्यालय समिती विभिन्न शैक्षणिक म्हणजे काय असतं वेगवेगळे सब्जेक्ट आणि वेगवेगळे डीएड बीएड साठी या ठिकाणी काय वॅकन्सी असणार आहेत बघा. नंतर काय पुढे अशैक्षणिक पदो की सीधी भरती मग अशैक्षणिक मध्ये कुठलं असतं तुमचं जे शिपाई भरती असो किंवा तुमचं वार्डनची असो किंवा इतर तुमचे जे काही भरती असतील त्यामध्ये त्यासाठी काय अशैक्षणिक पदासाठी ते 10वी 12वी ते तुमच्या पदाचे असतील. लक्ष गेल्या वर्षी तर मी ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस तर अशाच प्रकारे त्या ठिकाणी भरती झालं होतं. आमचा ठाणे कल्याण या ठिकाणी पेपर आला होता, लक्षात घ्या. पुढं केंद्रीय विद्यालय संघटन एवं नवोदय विद्यालय समिती की ओर से केंद्रीय माध्यमिक शिक्षा पात्र बोर्ड ज्यांचं जे काही कुठलं शिक्षा माध्यमिक पात्र बोर्ड आहे त्यांचं नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयाचं म्हणजे कोण आवेदन करण्यासाठी पाहतात ते भारतीय नागरिक असल्यासाठी काय आवेदन म्हणजे काय करणार ऍप्लिकेशन करण्यासाठी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी काय त्यांना काय आमंत्रित करण्यात येत आहे, लक्षात घ्या. पुन्हा काय सांगले त्यांनी बघा आवेदनों को इस भरती से संबंधित विस्तृत नोटिफिकेशन जे काय त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये काय सांगले आवेदन प्रक्रिया तुम्ही कधी करायची काय नाही त्या संदर्भात सांगितले. नंतर त्यांचे काय प्रमाणित सूचना केवळ काय सांगितले त्यांनी कशामध्ये येईल त्यांची जी सूचना असतील कशावर येतील ती केंद्रीय माध्यमिक बोर्ड जे आहे त्यांचं म्हणजे कुठला आला केव्हीएच आणि केंद्रीय विद्यालय जे काय बोर्ड आहे त्यांचं संघटन नवोदय विद्यालय एनव्हीएस यांचं जे काय बोर्ड अधिकृत त्यांच्या समितीची जी काय केव्हीएस आणि एनव्हीएस ची अधिकृत जी काही वेबसाईट आहे वेबसाईटवर या ठिकाणी काय करते तुम्हाला प्रमाणित सूचना कधी आवेदन करायचं काय ठिकाणी ते सुरू होईल त्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी काय जे काही वेबसाईट दिली आहे त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी मिळतील असं त्यांनी सांगितलं, लक्षात घ्या. पुढे काय सांगितले या वेबसाईटवर ते देखणे की सलाह दिली आहे म्हणून सलाह म्हणजे त्यांनी सांगितले की या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी नवीन नोटिफिकेशन काय जे असतील ते तुम्ही पाहू शकता. पुढे ऑनलाईन आवेदन प्रस्तुत करणे के लिए काय सांगितले जेव्हा तुम्ही कधी अप्लिकेशन करायचं किती तारीख सांगली पण 14 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर ते किती असणार आहे ऑनलाईन आवेदन प्रस्तुत करने के लिए अंतिम तारीख किती 12 डिसेंबर किती 14 नोव्हेंबर किती असणार आहे इथे कधी 14 नोव्हेंबर ते ते किती 4 डिसेंबर पर्यंत म्हणजे 4/11 ते किती 14/11 ते किती 4/12 पर्यंत तुम्हाला काय आवेदन करण्यासाठी 2025 पर्यंत या ठिकाणी मुदत आहे, लक्षात घ्या. आज 14 तारीख आहे. आज 14 ते पुढचे किती पर्यंत असणार नोव्हेंबर म्हणजे 16 पुढचे 4 टोटली 20 दिवस तुमच्या पैसे या ठिकाणी आवेदन करण्यासाठी शिल्लक आहेत. आजच फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. हे कुठं आलंय सीटीटी यांच्याकडून निर्देशकडून या ठिकाणी काय नोटिफिकेशन जारी करण्यात आले, लक्षात. जे काही डीएड बीएड धारक असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची सुवर्ण संधी आहे. जे काय 11वी 12वी पास असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्या. पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहू की त्यांचा क्रायटेरिया काय असेल एज क्रायटेरिया काय असेल त्यांच्या ऍक्च्युली सिलेबस काय सिलेबसमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं चांगल्या प्रकारे बदल केलेला आहे. पहिला सिलेबस होता आम्ही ज्यावेळेस एक्झाम देत त्यावेळेस वेगवेगळा सिलेबस आता सुद्धा काय झालं नवीन सिलेबस ऍड केलेला आहे. कोणता सिलेबस ऍड केला जागा किती आहेत कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत काय त्याचा एज क्रायटेरिया काय असेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच पाहू, लक्षात घ्या. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता सबस्क्राईब करून ठेवा की ह्या केव्हीएस आणि एनव्हीएस कोणत्या प्रकारे कसे पेपर घेतात मी जे याच्यापूर्वी सुद्धा काय केले बऱ्याच वेळा पेपर दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठिकाणी तरी ते त्याच्या अनुभवानं मी तुम्हाला या ठिकाणी आपण चॅनलला काय करू लवकर याच्यावरती सुद्धा एक लेक्चर या ठिकाणी काय आपण अपलोड चॅनलला करूच. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकताच तुम्हाला त्याची काय नोटिफिकेशन मिळून जातील या ठिकाणी. थँक्यू.